आणि यानंतर आता एक दुर्दैवी बातमी। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये लाडू बनवताना गरम पाण्याचा टोप अंगावर पडल्यामुळे एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। हा टोप अंगावर पडल्यामुळे हा कर्मचारी 60% भाजला होता। उपचारादरम्यानच या कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवणाऱ्या कंत्राटी कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रसादाचे लाडू बनवताना उकळलेल्या पाण्याचा टोप अंगावर पडल्यानं 32 वर्षीय कंत्राटी सचिन रसाळ 60% भाजले होते। रुग्णालयातील उपचारादरम्यान काल रसाळ यांचा मृत्यू झालाय। स्वयंपाकघरातील सुरक्षा यंत्रणा आणि अपघाताचं नेमकं कारण याविषयी दादर पोलिसांकडून आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। रायगडचं दिवाणखवटी हे सचिन रसाळ यांचं मूळ गाव होतं। रसाळ हे सध्या भाड्याने वसई विरार परिसरात राहत होते। सचिन रसाळ यांच्या कुटुंबियांना कंत्राटदाराकडून मदत जाहीर केली जाणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे। मंदिर प्रशासन यात काळजीपूर्वक लक्ष देणार असल्याचंही सांगण्यात आलंय।